नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग देखील अगदी छान दाखवलाय. सायली आणि अर्जुन आता बरोबर प्रियाची कमजोरी हेरतात आणि तिला त्यांच्या जाळ्यामध्ये बरोबर फसवतात. त्यामुळे शेवटपर्यंत एपिसोड पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर आता सायली आणि अर्जुन दोघेही प्रियाचा जो लग्नाआधीचा मित्र असतो सँडी त्याला कॉल करतात आणि अर्जुन त्याला विचारतो की सँडी, कामामध्ये काही प्रोग्रेस झाली आहे का, काही माहिती मिळाली का तुला? त्यावर तो सँडी देखील सांगतो की हो, अगदी मसाला मिळालाय मला. नाही म्हणजे प्रियाच्या आधीच्या 4-5 बॉयफ्रेंड्सला भेटलो मी आणि त्यांच्याकडनं मला हेच समजलं की तिने या सगळ्यांना फार बर्बाद करून टाकलंय. फक्त पैशासाठी त्यांचा वापर करून घेतलाय. आता हे सगळं काही सायली आणि अर्जुन ऐकत असतात. तर तो पुढे देखील सांगतो की मी सगळे काही हे पुरावे जमा करून ठेवले आहेत आणि अजून 2-3 जणांना भेटायचं आहे मला. नाही, मला खात्री आहे की मला काहीतरी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडनं नक्कीच मिळेल. त्यावर आता अर्जुन देखील त्याला बोलतो की थँक्यू, तू आमची मदत करतोयस या सगळ्यामध्ये वगैरे. तर सायली विचारते की या सगळ्या माहितीचा आपल्याला काही फायदा होईल का? त्यावर आता तो सँडी सांगतो की हो, नक्कीच फायदा होईल. आणि खरं सांगू का, यामध्ये माझा देखील स्वार्थ आहेच. अहो, तिच्यामुळे मी फार बर्बाद होऊन गेलो होतो, पण मी वेळीच सावरलो आणि चांगली नोकरी मिळाली मला आता. पण तिने खूप माझ्यासारख्या मुलांचे आयुष्य बर्बाद केली आहेत. बर्बाद करून टाकलंय हो तिने पार पोरांना. त्यामुळे तिला तिच्या पापांची शिक्षाही मिळायलाच हवी. आणि खरं तर अर्जुन सर, सायली मॅडम, तुम्ही मला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलत ना, त्यासाठी खरं तर मीच तुम्हाला थँक्यू बोलायला हवंय. तुमची जी काही मदत असेल ना, ती मी नक्कीच करेल. आता हा सँडीला देखील या प्रियाबद्दल खूप राग आहे. नाही, तिने आता याचं सगळं आयुष्यच बर्बाद करून टाकलं होतं म्हटल्यानंतर साहजिकच आहे. आणि त्याचाच राग म्हणून किंवा तिला धडा शिकवायचा म्हणून का होईना, पण तो सायली आणि अर्जुन दोघांचीही अगदी प्रामाणिकपणे मदत करतोय प्रियाला धडा शिकवण्यासाठी. तर परत आता प्रियाचा सीन दाखवलाय. तर आता ती आल्यावर आणि तिने जो काही आवाज केलेला असतो त्या मेकअपच्या सामानाचा वगैरे टेबल व्यवस्थित लावताना, त्यामुळे अश्विन आता गाढ झोपेतून जागा झालाय आणि अश्विन तिला विचारतो, काय ग, कधी आलीस? त्यावर ती सांगते की मी आत्ताच आले. आता अश्विन विचारतो की नक्की काय झालंय? तू एवढी का टेन्स दिसतीयस, एवढी का घाबरल्यासारखी दिसतीयस? त्यावर आता उडवाउडवीची उत्तरं देत प्रिया बोलते की नाही, अरे कुठे काय? त्यावर आता अश्विन विचारतो की तुझी मैत्रीण ठीक आहे ना? त्यावर आता प्रिया खरं तर त्याच्यापासून चेहरा लपवत असते, कारण तिच्या चेहऱ्यावरची एवढी भीती पाहून आता ती नक्की काय सांगणार होती ना अश्विनला. आता अश्विन विचारतो पुढे तिला की तुझी मैत्रीण तर बरी आहे ना? त्यावर आता ही घाबरत घाबरतच बोलते की हो, सानिका बरी आहे. त्यावर अश्विन बोलतो की सानिका? अगं सारिका आजारी आहे ना? नक्की काय नाव आहे बरं तुझ्या त्या मैत्रिणीचं? त्यावर आता प्रिया बोलते की सारिका. अरे सारिकाच बोलले ना मी, सारिकाच आजारी आहे. त्यावर आता त्याच्या देखील लक्षात येतं की ही जाम घाबरली आहे आणि अश्विन विचारतो की नक्की काय झालंय, तू एवढी का घाबरलेली आहेस बरं? आता ही चेहरा लपवतच त्याला सांगते की कुठे काय, मी कुठे काय चूक केली आहे? ज्याला काही कर नाही त्याला कशाला डर पाहिजे? आता ही वेड्यासारखंच काहीतरी बडबडत असते. तर अश्विन तिला विचारतो, अगं पण मी तुला कधी म्हटलं की तू काही चूक केली आहेस किंवा तुझ्याकडनं काही चूक झाली आहे म्हणून? अगं तू तर काहीतरी वेगळंच बोलतीयस. मी फक्त तुला एवढंच विचारलं की तुझी ती मैत्रीण ठीक आहे ना? आणि तुझ्या चेहऱ्यावर काळजीपेक्षा जास्त भीती दिसतीये, म्हणून मी काळजीने विचारतोय तुला की नक्की काय झालंय म्हणून. आता अश्विन तन्वीला तिथे खाली बेडवर बसवतो आणि बोलतो की तू बस इथे, बैस एकदा आणि मला नीट व्यवस्थित सांग बरं नक्की काय झालंय. आता मात्र ही तन्वी विचार करते की हे काय मूर्खासारखं बडबडतीये मी, आणि मी जर हे असंच मूर्खासारखं बडबडत राहिले ना, तर त्याला माझ्यावर संशय येईल, माझ्या चेहऱ्यावरची भीती ना स्पष्ट दिसेल. नाही, असं होता कामा नये. त्यावर आता अश्विन तिला विचारत असतो की नक्की काय झालंय सांग. तर आता ही उडवाउडवीची उत्तरं देत सांगते की अरे ते
म्हणजे मी ना थकली आहे खूप, बघ ना सकाळपासून खूप थकली आहे रे मी. तिची काळजी घ्यायला कोणी नव्हतं, मी एकटीच धावपळ करत होते. आणि आपण थकल्यावर धावपळ झाल्यावर कसं माणसाला थकवा येतो ना, कशी चिडचिड होऊन जाते ना माणसाची. तेच तेच होतंय बघ माझं सुद्धा. नाही मी एक काम करते, मी झोपते. नाही मी आधी फ्रेश होते आणि मग फ्रेश होऊन झोपते मी. आणि आता ती अश्विनला टाळत पटकन तिथून उठते आणि तिच्या कपाटातनं टॉवेल घेते आणि पटकन आता बाथरूमच्या दिशेने पळते. आता खरं तर अश्विन तिला थांबवायचा प्रयत्न करतो, पण ती काही मात्र अश्विनकडे लक्ष देत नाही. आता अश्विन मात्र विचार करत असतो की नक्की काय झालंय हिला. नाही म्हणजे नक्की हे कामाची धावपळीचे चिडचिड वगैरेच होती की दुसरं काही तर नव्हतं ना. तर परत इकडे सायली आणि अर्जुनचं डिस्कशन दाखवलंय. तर आता सँडीचा फोन झाल्यानंतर अर्जुन सायलीला बोलतो, बघ आता आपल्याला किती कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन मिळाली आहे. आता तरी तुला वाटतंय ना की हा मुद्दा स्ट्रॉंग झालाय म्हणून. त्यावर सायली सांगते की नाही, मला अजूनही हा मुद्दा म्हणावा तसा स्ट्रॉंग वाटत नाहीये हो. नाही म्हणजे तुम्ही पहा ना, हे सगळे काही तिचे लग्नाआधीचे बॉयफ्रेंड्स आहेत. लग्नानंतरचा काही यामध्ये संबंध नाही आहे. आणि जरी आपण अश्विन भाऊजींना तिचं हे रूप त्यांच्या समोर आणलं, तरी देखील ती हेच म्हणेल की या सगळ्या लग्नाआधीच्या चुका आहेत वगैरे, आता माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे, असं सांगून ती अश्विन भाऊजींना सहजच गुंडाळू शकेल. त्यामुळे याचा फारसा फायदा होईल असं मला तरी काही वाटत नाहीये. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो की अगं तू सांगतेस ते बरोबर आहे, पण लग्नाआधीचा एखादा मित्र, एखादा बॉयफ्रेंड ठीक आहे, नवरा समजू शकतो. पण आता हिचे एवढे 7-8 मित्र जर असे समोर आले, तर मग मात्र कुठला नवरा बरं हे सहन करून घेईल. पण तरी देखील आता सायलीला हे काही पटत नाहीये. त्यावर आता सायली बोलते की असं काहीतरी करावं लागेल की ज्यानंतर लग्नानंतरचं तिचं हे असं सगळं रूप अश्विन भाऊजींच्या समोर येईल. नाही म्हणजे बाकीचे विश्वास ठेवतीलही, पण अश्विन भाऊजी मात्र तिच्याशी जोडले गेलेले आहेत आणि ते मात्र इतक्या सहजासहजी आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. आणि ती अश्विन भाऊजींना काही ना काही कारण देऊन गुंडाळेलच. त्यावर आता अर्जुन देखील विचारात पडतो आणि तो सायलीला बोलतो की अगं पण समोर किल्लेदारांचा आणि सुभेदारांचा एवढा पैसा समोर असताना ती परत असं लग्नानंतर देखील असं काही करेल असं वाटतंय का तुला. त्यावर आता प्रिया काय चीज आहे हे सायलीला मात्र चांगलंच माहिती आहे. त्यावर सायली बोलते की हो म्हणजे पहा ना, आत्ता तिला पैशाची खूप गरज आहे आणि तिला पैसे पुरवणारे महिपत आणि नागराज तर आता जेलमध्ये आहेत. आणि अश्विन भाऊजी तर तिला फक्त खर्चापुरते जेमतेमच पैसे देतात. आणि तिच्या अकाउंटमध्ये देखील पैसे नाही आहेत, आपण पाहिले. आणि अशा वेळेलाच जर तिला पैसे पुरवेल असा सुभेदारांपेक्षा आणि किल्लेदारांपेक्षाही श्रीमंत मुलगा जर कोणी असा तिच्या समोर आला, मग मात्र ती त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये नक्कीच ओढेल. त्यावर आता खरं तर हे अर्जुनला देखील खूप शॉकिंग वाटतंय की प्रिया खरंच लग्नानंतर देखील फक्त पैशांसाठी असं दुसरं कोणाला तरी प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवेल का. पण सायलीला मात्र तिच्यावर जाम विश्वास आहे, कारण प्रिया काय आहे हे सायली इतकं चांगलं दुसरं कोणीही ओळखू शकत नाहीये प्रेक्षकांनो. आणि आता अर्जुनला देखील सायलीचं म्हणणं पटतं. आणि आता अर्जुन बोलतो की असं असेल ना, तर मग एक व्यक्ती असा आहे, थांब मी लगेचच त्याच्याशी बोलून घेतो. आणि आता अर्जुन त्याचा फोन घेतो आणि लगेच त्याचा एखादा कुठला असा मित्र असतो, त्या मित्राला तो फोन करतो आणि ते हे सगळं काही त्यांचा प्लॅन आहे तो एक्सप्लेन करतो. तर आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन दाखवलाय. तर आता सकाळी सकाळी ही तन्वी आता कोणाला तरी फोन करते आणि त्यांना विचारत असते की सदा मैना घरी परत आलेत की नाही. तर ते समोरील व्यक्ती तिला सांगतं की ते अजून तरी घरी परत आलेले नाही आहेत. त्यावर आता तन्वी देखील सांगते की मी देखील खूप दिवसांपासून त्यांचा शोध घेतेय, त्यांचा वाट पाहतीये, पण ते कुठे जाऊन बसलेत काय माहीत. बरं ठीक आहे, ते जर परत आले तर लवकर मला कळवा, असं सांगून आता ती फोन ठेवते. आणि विचार करत असते की हे सदा मैना नक्की कुठे जाऊन बसलेत. आणि ती शांता देखील गायब आहे. आणि आता एका माणसाला फोन करते. खरं तर तिने त्या शांताच्या घरावर नजर ठेवायला सांगितलेली असते एका मुलाला, त्याला ती आता फोन करते आणि विचारते की शांता घरी आली का परत.
त्यावर तो मुलगा देखील सांगतो की शांता तर अजून इथे परत आलेली नाहीये, तसं मी अधूनमधून लक्ष ठेवत असतो. त्यावर आता तन्वी सांगते की अधूनमधून नाही, कंटिन्यू कायमचं लक्ष ठेवायचंय तुला तिथे, आणि जर ती परत आली तर लगेच मला कळव. त्यावर तो मुलगा देखील सांगतो की हो चालेल, तुम्ही पैसे पाठवत राहा, तुमचं काम होत राहील, मी लक्ष ठेवत राहील. आता तन्वी सांगते की हो ठीक आहे, पाठवते मी पैसे आणि फोन ठेवून देते. पण फोन ठेवल्यावर मात्र आता ही विचार करत असते की आता पैशांचा जुगाड कुठून करू मी? आता काहीही करून पैशांचा जुगाड तर करायलाच हवाय. आणि आता कसलाही विचार न करता ती तडक आता तिच्या कपाटातनं तिची पर्स काढते आणि लगेच बाहेर जायला निघते. तर इकडे हॉलमध्ये सायली, अर्जुन आधीपासूनच कल्पना आणि प्रताप सोबत तिथे बसलेले असतात. मस्त त्यांचा चहा कॉफी घेत असतात. तर आता खरं तर सायली आणि अर्जुनला त्यांच्या कामासाठी बाहेर पडायचं असतं. तर प्रताप विचारतो, अर्जुन, ती कोण टवाळखोर पोरं होती ट्रक चालवणारी, ते समजलं का? त्यावर अर्जुन सांगतो की नाही डॅड, ते तर काही अजून समजलं नाहीये. त्यावर प्रताप विचारतो की पोलिसांकडनं काही अपडेट आलं का, काही माहिती मिळाली का? त्यावर अर्जुन सांगतो की नाही, अजून पोलिसांचा तपास चालू आहे. आता प्रताप पुढे बोलतो की म्हणजे माझा संशय खरा होता, हा अपघात नव्हताच, तर हा तर घातपात होता. अरे अशी कुठली मुलं की जी ट्रक चालवत होती आणि ती इतक्या लवकर पोलिसांच्या हाती देखील लागली नाहीयेत, सापडली नाहीयेत. मला तर घातपाताचाच संशय येतोय. हे कोणी केलंय ना, हे शोधून काढेपर्यंत तुम्ही दोघांनी घरीच राहा, अजिबातही बाहेर पडू नका. त्यावर कल्पना देखील सांगते की हो, मला देखील खूप भीती वाटतेय. सायली, अर्जुन, तुम्ही दोघांनी ना कुठेही बाहेर पडायचं नाहीये. आणि जोपर्यंत हा अपघात कोणी घडवून आणलाय हे कळत नाही, तो व्यक्ती समोर येत नाही ना, तोपर्यंत तुम्ही दोघांनीही घरीच बसून तुमची काळजी घ्यायची आहे. आता खरं तर सायली बोलते की आई, असं करून कसं चालेल बरं, कामासाठी तर बाहेर पडावंच लागेल ना. आता खरं तर सायली आणि अर्जुन दोघेही मिळून आता प्रताप आणि कल्पनाला कन्व्हिन्स करत असतात की आम्हाला आमच्या कामासाठी बाहेर पडावंच लागणार आहे. आणि तेवढ्यातच आता तिथे प्रिया येते आणि बोलते की आई बरोबर बोलतीये. नाही अर्जुन, अरे तुझं कामच असं आहे की तू भरपूर शत्रू तयार करून ठेवलेस. नाही, ते काही नाही, पुढचे काही दिवस तरी तुम्ही घरी राहण्यातच शहाणपणा आहे. आता खरं तर ही सायली अर्जुनला नक्की काय सांगते हे कल्पना आणि प्रतापच्या लक्षात येत नाहीये, पण सायली अर्जुनच्या मात्र चांगलंच लक्षात येते की ही काय बोलतीये. आणि आता पुढे बोलते की नाही, म्हणजे काळजी वाटते ना तुमची, म्हणून सांगतेय रे. आईचं ऐका, तुम्ही घरीच थांबा. आणि तुझं काम काय, तू ऑनलाईन घरून कर की, मीटिंग वगैरे तुझ्या ऑनलाईन करता येतातच ना. त्यावर आता अर्जुन चिडूनच बोलतो, आणि ऑफिसचं काय, मी काय घरामध्येच माझं ऑफिस थाटून बसू का? त्यावर आता प्रिया बोलते की अरे मीटिंग्स वगैरे होतातच ना ऑनलाईन. त्यावर अर्जुन बोलतो की आणि कोर्टाच्या इयरिंगचं काय करू मी? नाही, म्हणजे कोर्टाची हिअरिंग पण मी ऑनलाईन करायची का? त्यावर आता कल्पना बोलते की अरे तू उगाचच वाद का घालतोयस, प्रिया बरोबर सांगतीये. त्यावर आता मध्येच सायली बोलते की आई, असं काही नाही हो, आणि तसंही ज्याच्या पाठीशी देव असतो ना, त्याला कोणीही काहीही करू शकत नाही. तर प्रिया मात्र अजूनच उलट बोलते आणि बोलते की एकदा हल्ला झालाय म्हणजे परत होणार नाही, कशावरून बरं? नाही, म्हणजे परत तुमच्यावर हल्ला व्हायचा आणि काहीतरी भलतं सलतं होऊन जायचं. त्यावर आता प्रताप तिला ओरडतच बोलतो की प्रिया, अगं काय बोलतीयस तू, जरा शुभ बोल की. आणि आता ही नाटक करत बोलते की नाही बाबा, म्हणजे मी बरोबरच सांगतेय ना, परत जर यांच्यावर कोणी हल्ला केला तर काय होईल बरं? त्यावर आता सायली बोलते की तुला असं वाटतंय ना की आम्ही घरीच राहायला हवंय, ठीक आहे, आम्ही घरीच राहतो मग. बरं, बाहेरची सगळी कामं तू पाहून घेशील ना? विमलताई, मी काल ती वाणसामानाची लिस्ट केली आहे ना, ती आणा बरं इकडे. आणि आता सायली विमलताईंकडनं ते वाणसामानाची तिने लिस्ट करून घेतलेली असते, ती लिस्ट प्रियाकडे देतात आणि बोलते की ही घे मग ती लिस्ट, वाणसामानाची लिस्ट आहे सगळी, तू दुकानात जाऊन एवढं सगळं सामान संध्याकाळपर्यंत घेऊन येशील ना? नाही, अर्जंट आहे हा, आजच काम व्हायला हवं, हे सगळं सामान घरात आजच यायला हवंय. आणि विमलताईंना सांगते की हिला पिशव्या द्या, आणि सांगते की आता काय मी नाही आहे तुझ्यासोबत पिशव्या वगैरे उचलायला, त्यामुळे व्यवस्थित सगळं घेऊन ये.
आणि आता प्रिया देखील आता कल्पनाला सांगते की मी येते आणि तिथून निघून जाते. आता सायली मात्र मनातल्या मनातच विचार करत असते की तुला काय वाटलं की मी तुला बाहेर जायला असं तुझ्या प्लॅनप्रमाणे परमिशन दिली आहे का? नाही, हा तर आमच्याच प्लॅनचा एक भाग आहे. तर इकडे अस्मिता तिच्या बाळाला खेळवत असते, तर सचिन मात्र बाहेर जाण्यासाठी तयार होत असतो आणि तो अस्मिताला विचारतो की माझा बेल्ट कुठे आहे? मला कपाटामध्ये सापडत नाहीये, मला सापडून दे. त्यावर अस्मिता सांगते की कपाटातच आहे. बरं ठीक आहे, मी पाहते. आणि आता अ, हा सचिन तिला बोलतो की तुला विचारायचं नाहीये का मी कुठे चाललोय ते? मी आता काहीतरी काम करायचं ठरवलंय. मी जॉब पाहतोय आणि आज माझा इंटरव्ह्यू आहे त्या ठिकाणी. तिकडेच चाललोय मी. नाही म्हणजे मी माझे माझे पैसे कमवायचं ठरवलंय की जेणेकरून मला तुझ्याकडेही पैसे मागावे लागणार नाहीत आणि तुझ्या घरच्यांसमोर वगैरे देखील मान खाली घालावी लागणार नाहीये मला. तर तोपर्यंत इकडे आता ही अस्मिता कपाटामध्ये त्याचा बेल्ट कुठे सापडतोय का ते पाहत असते आणि नेमकं बेल्ट घेताना तिच्या हातून एक बॅग खाली पडते आणि ती बॅग ओपन होते आणि खरं तर त्या बॅगेमध्ये भरपूर अशी कॅश असते. आता ती एवढी सगळी कॅश पाहिल्यानंतर तर अस्मिता तर आश्चर्यचकितच होते. तर त्या आवाजाने सचिन लगेच बोलतो की काय झालं, आता काय पाडलंयस बरं तू? आणि लगेच तिच्याकडे येतो तिने काय पाडलंय ते पाहायला. आता ती कॅश आणि ती बॅग तो पटकन उचलून घेतो. तर आता अस्मिता त्याला विचारते, सचिन तुझ्याकडे तर काहीच पैसे नव्हते ना? आणि माझ्या ATM मधनं पैसे काढता येत नाहीयेत म्हणून तू किती चिडचिड करत होतास. मग आता ही एवढी सगळी कॅश तुझ्याकडे आली कुठून? त्यावर हा सचिन थोडा चिडतच तिला बोलतो की कुठून म्हणजे? तुला काय असं म्हणायचंय का मी काय कुठे चोरी वगैरे केली आहे किंवा काही वाईट मार्गाने पैसा कमवलाय म्हणून? असं काहीही नाहीये. होते माझ्याकडे थोडेफार पैसे. त्यावर आता अस्मिता बोलते की अरे पण तुझ्याकडे तर काहीच पैसे नव्हते. मग एवढी सगळी कॅश कुठून आली आहे हे कळायला नकोय का मला? त्यावर आता सचिन तिला सांगतो की मी आईबाबांकडनं घेतलेत पैसे. नाही तुझ्या अकाउंटमधनं पैसे निघत नव्हते म्हणून मग मी आईबाबांकडे मागितले आणि त्यांच्याकडनंच घेतले ते मी हे पैसे. आणि लगेच तिथून निघून जातो. आता तो निघून गेल्यावर मात्र अस्मिता विचार करत असते की सचिनने नक्की एवढे पैसे कुठून आणले असतील. नाही तो बोलतोय आईबाबांकडनं, पण त्याच्या आईबाबांकडे तर एवढी कॅश कधीच नसते. नक्की चाललं तरी काय सचिनचं? तर इकडे प्रिया आता घरातून बाहेर पडलीये खरी, पण कल्पना मात्र सतत तिला फोन करून आता त्रास देते. आता कल्पना तिला फोन करते आणि विचारते, तन्वी अगं पोहोचलीस का दुकानात? त्यावर तन्वी सांगते की नाही आई, अजून नाही पोहोचले. माझी काही 1-2 महत्त्वाची कामं होती. मी आधी ती कामं करेल आणि मग जाईल दुकानात. त्यावर कल्पना सांगते की नाही नाही, तुझी जी काही महत्त्वाची कामं आहेत ना ती नंतर कर. अगं ते सामान खूप अर्जंट आहे. ते आत्ताच्या आत्ता हवंय मला. तू एक काम कर, आधी दुकानात जा आणि दुकानात गेल्यावर ना मला फोन कर. मला त्या दुकानदाराशी थोडं बोलायचंय. अगं एव्हाना तू पोहोचायला हवी होतीस. नाही म्हणजे मी त्याच अंदाजाने फोन केला की तू आत्तापर्यंत दुकानामध्ये पोहोचली असशील म्हणूनच तर फोन केला मी. जा जा लवकर पोहोच हं दुकानामध्ये. आता असं बोलून कल्पना फोन ठेवून देते. तर ही तन्वी मात्र जाम वैतागली आहे आणि विचार करते की आता काय आहे यांचं? मी जर अशी घरातलीच कामं करत बसले तर पैशाचा बंदोबस्त कधी करणार आहे बरं मी? तर कल्पनाने फोन ठेवल्यावर आता प्रताप, सायली, अर्जुन मात्र तन्वीच्या फजितीवर हसत असतात. आणि अर्जुन बोलतो की मम्मा तिला ना थोड्या थोड्या वेळाने असाच फोन करून असाच त्रास देत राहा. त्यावर प्रताप बोलतो की सायली, अर्जुन तुम्ही दोघेही ना आम्हाला हे सगळं काही का करायला लावतायत ना ते तर काही आम्हाला माहीत नाही. पण हो तुमच्यावर अगदी पूर्ण विश्वास आहे आमचा. आणि तसंही या तन्वीने यापूर्वी आपल्याला सगळ्यांना जो काही त्रास दिलाय ना तो असा व्याजासकट वसूल करताना मात्र खूप मजा येते आम्हाला. त्यावर कल्पना देखील या गोष्टीला दुजोरा देते आणि एकच हशा पिकतो. आता सायली ही अर्जुनला लगेच खुणावते. तसा अर्जुन बोलतो की मी आलोच आणि लगेच उठून आता तो त्याच्या रूममध्ये जातो. तर इकडे तन्वीने आता सगळं काही सामान वगैरे घेऊन ती निघालेली असते आणि तेवढ्यातच कल्पना तिला परत एकदा फोन करते आणि कल्पना तिला विचारत असते की सगळं काही सामान घेतलंय का, काही विसरलं तर नाहीये ना?
त्यावर आता तन्वी सांगते, हो आई, सगळं काही सामान घेतलंय मी आणि मी लगेच घरीच येते आता सगळं काही सामान वगैरे घेऊन. आणि आता फोन ठेवते आणि बोलत असते की ही कल्पी ना असा सारखा सारखा फोन करतीये आणि विचारतीये जसं काय नाही जरा वेळ घरी गेले तर ही उपाशीच मरणार आहे की काय. चला निघते घरी. आणि तन्वी आता गाडीचं दार उघडून गाडीमध्ये बसणार, तोच तिला इकडे दिसतं की एक गाडी उभी आहे आणि तिथे अशी पैशाने भरलेली एक सूटकेस अशी ओपन करून ठेवली आहे. एक ड्रायव्हर आता त्याच्या मालकाचे पाय धरतोय आणि त्याला बोलतोय की तुमचे खूप उपकार झाले साहेब. नाही म्हणजे माझ्या आईच्या ऑपरेशनचा खर्च एवढा मोठा होता तरी देखील तुम्ही कसलाही विचार न करता मला ते 7 लाख रुपये दिलेत माझ्या आईचं ऑपरेशन करण्यासाठी. तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाहीये. असं आता दोघांचं संभाषण सुरू असतं आणि तन्वी लांबूनच हे सगळं काही पाहत असते. आणि हे ऐकून तर तिचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. बापरे, हा माणूस एवढा श्रीमंत आहे. आता पुढे हा जो श्रीमंत माणूस असतो, आता खरं तर हा अर्जुनचा मित्र आहे, पण त्याचं नाव वगैरे काय आहे हे आपल्याला सध्या तरी काही दाखवलेलं नाहीये एपिसोडमध्ये. पण हा अर्जुन आणि सायलीचा चांगला मित्र आहे आणि अर्जुन आणि सायलीनेच त्यांना त्यांच्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलेलं आहे हे मात्र नक्की आहे. तर आता हा अर्जुनचा मित्र त्याच्या ड्रायव्हरला बोलतो की हे घे, हे बघ, हे 10 लाख रुपये आहेत. या 7 लाखामध्ये तुझ्या आईचं ऑपरेशन वगैरे होतील, बाकीचे काही मेडिकलला वगैरे लागतील. आणि हो, अजून जर पैसे लागले ना औषधांना वगैरे तर एकदम संकोच न करता मला सांग. अरे तुझ्या आईला मी माझी आई मानतो आणि म्हणूनच तर मी त्यांच्यासाठी एवढेचे पण पैसे खर्च करू शकत नाहीये का. तू कसलीही काळजी करू नकोस, एवढ्या पैशांमध्ये होईल ना तुझं काम. तर आता हे सगळं पाहून तन्वी मात्र जाम फिदा झाली आता त्या पैसेवाल्या मुलावर. तर इकडे सायली, कल्पना आणि प्रतापला सांगते, आई, बाबा, हे पहा, म्हणजे आम्ही तुम्हाला हे सगळं काही का करायला सांगतोय ना ते आम्ही लगेच तुम्हाला नाही सांगू शकत आहे, पण तुम्ही अगदी डोळे झाकून आमच्यावर विश्वास ठेवा. लवकरात लवकर तुम्हाला हे समजेल की आम्ही हे सगळं काही का करतोय. आणि हो, याच कामासाठी आम्हाला थोडंसं बाहेर जावं लागणार आहे. त्यावर प्रताप देखील बोलतो की हो, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, पण आता लगेच तुम्ही बाहेर पडणं योग्य नाहीये. आता कल्पनाचं देखील तेच म्हणणं असतं. त्यावर आता सायली सांगते की नाही, कामासाठी थोडा वेळ का होईना आम्हाला बाहेर पडावंच लागेल. तर पुढील भागामध्ये आता दाखवलंय, तो आता एवढा पैसेवाला मुलगा जो की त्याच्या ड्रायव्हरला सांगत असतो की काय करणार, एवढा पैसा आहे माझ्याकडे, पण तो खर्च करायला आपलं म्हणावं असं माझ्याकडे कोणीही नाहीये. आणि आता प्रिया मात्र विचार करते, याच्याकडे आपलं म्हणणारं कोणी नाहीये आणि एवढा पैसा आहे, तो सोडून कसा चालेल बरं. ती लगेच तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून ठेवते आणि तडक त्या मुलाला घेऊन आता कॅफेमध्येच भेटतीये. आणि त्याच कॅफेमध्ये आता सायली आणि अर्जुन आलेत आणि मस्तपैकी रेकॉर्डिंग करून ठेवतायत. आता तो मुलगा तिला विचारतो की तुझ्या घरी अजून कोणी असतं का. त्यावर आता प्रिया त्याच्याला खोटं सांगते की हो, आई असते पण ती आजारी असते, आता खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत घरी आणि बाबांना तर पॅरालिसिस झालाय वगैरे, असं भरपूर काही खोटं ती सांगत असते. तर अर्जुन आणि सायली इकडे बोलतात की बोल बोल, तुला काय खोटं बोलायचंय ना ते बोल. आम्ही टाकलेल्या आदिराज नावाच्या जाळ्यामध्ये तू चांगलीच फसलीयस. तर हा जो कोणी श्रीमंत मुलगा दाखवलाय तर प्रेक्षकांनो त्याचं नाव आदिराज आहे, जो की या अर्जुनचा मित्र आहे आणि अर्जुनच्या सांगण्यावरूनच तो या प्लॅनमध्ये सामील झालेला आहे. तर आता पुढे काय होईल हे पाहायला तर उद्याचाच एपिसोड पाहावा लागेल. पण आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.